युरिया आणि DAP खतांसाठी मध्यरात्री 3 पासून कृषी केंद्रांसमोर शेतकऱ्यांनी रांगा लावल्या। दुसरीकडे जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे असा दावा कृषी विभागाने केलाय। शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता गरजेनुसारच खत खरेदी करावं असं आवाहन प्रशासनानं साम टीव्हीच्या माध्यमातून केलंय। या संदर्भात अकोल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी तुषार जाधव यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय गोरे यांनी। मुबलक साठा आहे तरी शेतकरी कृषी सेवा केंद्रासमोर रांगा करतायत, रात्रीपासून मुक्काम ठोकतायत। नेमकं का असं वास्तव आहे? अकोला जिल्ह्यात जर आपण IFMS प्रणालीप्रमाणे पाहिलं तर जिल्ह्यात मी आपल्याला दाखवू इच्छितो की जी आपली IFMS प्रणाली आहे त्याच्या डॅशबोर्डनुसार आज रोजी आपल्याकडे 5000 मेट्रिक टन युरिया खताचा साठा उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे आपण जी आपल्याकडे RCF खताची रेक आली त्याच्यातूनही वाटप सुरू आहे। त्यातून आपण अकोट तालुक्याला 800 मेट्रिक टन खताचं उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यामुळे त्याच्यातून शेतकऱ्यांना वाटप सुरू आहे। त्याचप्रमाणे आज आता आपली नर्मदा बायोकेम या कंपनीची रॅक अकोला येथे पोहोचणार आहे। त्याच्यातूनही आपल्याला एक 1100 मेट्रिक टनापर्यंत खत उपलब्ध होणार आहे। त्यातूनही आपण अकोट तालुक्याला 400 मेट्रिक टन खत उपलब्ध करून देतोय। त्यामुळे शेतकऱ्यांनी खत टंचाई याबाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे। तसेच कुणीही रांगेत लागण्याची आवश्यकता नाही। मुबलक प्रमाणात खत उपलब्ध आहे आणि त्याचप्रमाणे सर्वांनाही भविष्यात आपल्याला खत उपलब्ध होणार आहे।